तर मित्रांनो, आता आपण चाललो शिर्डी, त्याच्यानंतर आपण जाणार अक्कलकोट, त्यानंतर तुळजापूर, अशा बऱ्याच आपण आज पिकनिकला चाललोय. आम्ही दरवर्षी या पिकनिकला जातो आणि सालाबाद प्रमाणे आता बरोबर 21 तारखेला ही आपली गुरुपौर्णिमा आहे, त्याच्यामुळे आज 19 तारीख, आज आम्ही सर्वजण निघतोय. तर चला, हा आमचा, आम्ही नेहमी आपल्या ह्या महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे आपली जी सीमा आहे, आपल्या गावची सीमा, तिथे आम्ही हा नारळ वगैरे फोडतो आणि त्याच्यानंतर आम्ही आपल्या जी पिकनिक आहे त्याला आम्ही प्रारंभ करतो. ते हे आपलं महालक्ष्मीचं मंदिर. तर चला, आता आपण चाललो पिकनिकला. तर आपण आता बरोबर रामगडवरून निघालो आहे आणि आपल्याबरोबर आहे आता नाथा आहे, त्याच्यानंतर आपले सर्व जे मित्र आहेत म्हणजे नाथा, संदीप, त्याच्यानंतर शाना आहे, त्याच्यानंतर बाळमेस्ते, सोने आहे. आणि मित्रांनो, आपले कणकवलीचा एक मित्र आहे, तो म्हणजे दीपेश सावंत, तो सुद्धा आपल्याबरोबर ह्या दरवर्षी पिकनिकला असतो. तर तो आता आपल्याला भेटला आहे आणि आता आमचा जो प्रवास आहे हा खऱ्या अर्थाने कणकवलीवरून जो चालू होणार आहे. तर चला. माकड लावलं हो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गिरल्याची पायाखाली घेवा. तर आता आपण बरोबर आता कोल्हापूर मार्गे आपण जाणार आहोत. तर कोल्हापूरला जाताना हा आपला एक राधानगरीचा आपला घाट लागतो. तर तुम्ही बघाल, अतिशय सुंदर असा निसर्गरम्य हा घाट. तर इथे आजूबाजूला भरपूर असे धबधबे प्रवाहित झालेले आहेत आणि इथे जर समोर जर तुम्हाला दिसेल तर अतिशय सुंदर असा डोंगर वगैरे, अतिशय सुंदर. तर ह्या घाटातलं तुम्ही वातावरण जर बघू शकाल तर अतिशय पूर्ण धुकं आहे. जवळजवळ हा आम्ही 5-6:15 वाजलेले आहेत तरीसुद्धा हे धुकं बघा, भरपूर असं धुकं आहे आणि पाऊससुद्धा तसा बारीक बारीक पाऊस आहे. त्याच्यामुळे इकडचं वातावरण एक वेगळं आहे, अतिशय, आणि थंड वातावरण, म्हणजे एकदम थंडी अशी वातावरण आहे. आणि बाळू मामा की जय, बाळू मामा की जय. तर मित्रांनो, आपल्याला कोल्हापूरमध्ये जाताना आपल्याला वाटेत भेटते ते म्हणजे आपले आदमापूर, म्हणजे बाळूमामा. तुम्ही बाळूमामा ही सिरियल तर बघतच असाल आणि हे बाळूमामांचं भव्य दिव्य असं मंदिर आहे, अतिशय भारी. इथे भरपूर अशी गर्दीसुद्धा असते. तर चला, आपण आता पुढे जाऊया. तर आता आपण बरोबर रात्रीबितीचा प्रवास करून कोल्हापूरच्या पुढे येऊन आपण आता जवळजवळ शिर्डीच्या जवळपास पोहोचलेलो आहोत आणि आता आपण काही क्षणात शिर्डीत पोहोचतो आहे. आणि हे बघा, आपण शिर्डीत पोहोचता शिर्डीच्या आधी राहता आपल्याला लागते आणि ते पोहोचता तुम्हाला ह्या साईच्या छोट्या मोठ्या पालख्या ह्या आपल्याला दृष्टीस पडतात. तर चला. तर आता मी आलो राहताला. आमचा हा कायमचा असतो. पहिला होता उत्सव, आता ह्याने नवीन रिनोव्हेशन केल्यामुळे ह्या टायमाला आम्हाला आता नवीन बघूया. तर जाऊया. घेतल्याच हो बॅगा हो पर्यटक, गेल्यात वरती. कोण चावी दिली हो? मला चावी दिली का? अरे दिली चावी आम्हाला. काय बघूया काय रिनोव्हेशन केलं ते. चला, आपापल्या आता सीट पकडा. आणि ही आमची सीट आणि प्रत्येकाची वेगवेगळ्या सीट. तर मित्रांनो, आता आपण मस्त फ्रेश होऊन आता आपण शिर्डीत येतोय. आणि तर चला, आपण आता हे शिर्डी पोचतो आणि हा साईबाबांचा भव्य दिव्य असा स्टॅच्यू आहे. ह्या हंड्यातून कंटिन्युअस पाणी वाहते आणि अतिशय सुंदर अशी ही बाग बनवली. आपण नंतर बागेत जाणारच आहोत. आपण बरोबर आता शिर्डीत आलेलो आहोत
आणि उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आतापासूनच बरीच अशी गर्दी इथे जमा झालेली आहे. तुम्ही तर बघाल आणि इथे बघा घोडागाडी वगैरे. आणि इथे आपली शिर्डी एकदम सज्ज झालेली आहे पूर्ण गुरुपौर्णिमा उत्सवासाठी. आणि आजपासून आपला हा गुरुपौर्णिमा उत्सव चालू झालेला आहे. इथे तुम्हाला काय मदत वगैरे पाहिजे असेल तर इथे तुम्ही विचारू शकता. आणि ओम साई. तर मित्रांनो तुम्ही जर बघाल तर इथे भरपूर अशी शिर्डीत गर्दी झालेली आहे. का शिर्डीचे जे मेन उत्सव आहेत ते म्हणजे गुरुपौर्णिमा उत्सव, त्याच्यानंतर रामनवमी उत्सव, त्याच्यानंतर दिवाळी, असे जे उत्सव आहेत त्या टायमाला तर भरपूर गर्दी असते. आणि आज गुरुपौर्णिमेला शनिवार आणि रविवार आल्यामुळे ह्या शिर्डीत भक्तिसागरच उमटल्यासारखं आहे तुम्ही जर बघाल तर. चला. आणि मित्रांनो तुम्ही जर बघाल इकडचे जे दुकानं आहेत म्हणजे शिर्डीत ही आजूबाजू दुकानं आहेत ही सज्ज झालेली आहेत आपल्या बाबांच्या भक्तांसाठी. आणि ते छोटे मोठे ज्वेलरीज वगैरे त्याच्यामुळे बऱ्याच प्रकारची जी गोष्टी इथे भेटतात. तर हे बघा बाबांचा देवळाचा कळस. तर चला आपण आता पुढे जाऊया. तर मित्रांनो हा जर तुम्ही बघाल तर हा आपल्या साईबाबांच्या मंदिराचा कळस. तर ह्या मंदिराच्या कळसाला बघून सुद्धा पाया पडून सुद्धा भक्तगण आपल्या बाबांचे जे भक्तगण आहेत हे खूप आनंदी होतात. तर मित्रांनो तुम्ही जेव्हा इथे जाल तर आपले जे मोबाईल्स वगैरे आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत हे आपल्या गाडीत ठेवू शकता. त्याच्यानंतर इथे लॉकर सिस्टम आहे. ह्या लॉकर सिस्टममध्ये आपण सुद्धा ठेवू शकतो. कारण आता आम्ही जेव्हा आतमध्ये बाबांच्या दर्शनासाठी जाणार आहे तिथे आपल्याला मोबाईल्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तिथे अलाउड नाहीत, तिथे बाहेर काढले जातात. त्याच्यामुळे आपण आपले मोबाईल्स वगैरे आपण लॉकरमध्ये ठेवणार आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या बाबांच्या दर्शनासाठी जाणार. त्या कारणानं आपल्याला आतमधल्या ज्या मंदिरातील जे गोष्टी आहेत तिचा आपण व्हिडिओ आपण करू शकत नाहीत. तर मित्रांनो तर चला आपण आता तुम्हाला दाखवूया ती म्हणजे बाबांची जी द्वारकामाई आहे. बाबा स्वतः जिकडे बसायचे तिथे एक धुनी पेटते. आपण जी डोक्याला जी उदी लावतो ही उदी तिथूनच निर्माण होते. तर ही आहे आपल्या बाबांची द्वारकामाई. तर मित्रांनो इथेच बाबा ध्यान करायला बसायचे. तर ही बघा इकडे भरपूर अशी गर्दी असते. आपण मंदिरात जेव्हा जातो त्याच्यानंतर इथे सुद्धा लाईन लागते. आणि इथे आपण इथे खरोखर इथे एक वेगळं एक समाधान असतं. तर खूप आनंद वाटतो इथे ह्या बाबांच्या द्वारकामाईत येऊन. म्हणजे आपल्या स्वतःच्या घरात आल्यासारखं वाटतं. आणि इथे जर तुम्ही बघाल तर आपल्या ह्या साईबाबांच्या मंदिराच्या आवारात एक दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे. तर हे बघा इथे सुद्धा भरपूर अशी गर्दी असते. तर चला आपण हा पूर्ण आवार तुमच्यापर्यंत दाखवूया. आणि इथे आमचे बंधू विना गाड्या वगैरे आम्हाला भेटलेल्या आहेत वाटेत. ओम साईराम. आणि आता जर तुम्ही जर बघाल तर इथे मुखदर्शनाची लाईन आहे. ज्यांना लवकर जायचं असतं लवकर दर्शन घ्यायचं असतं त्यांनी ह्या मुखदर्शनाच्या लाईनीत घेऊन आपलं 10 ते 15 मिनटात आपण दर्शन घेऊ शकतो. आणि हे आहे जे दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे तिथे एक मोठा झाड आहे. हा आहे आपल्या गुरुपौर्णिमे उत्सवानिमित्त इथे बरेच असे कार्यक्रम होतात. आणि इथे हा तिकडचा रंगमंच इथे बरेच असे कार्यक्रम होतात. आता इथे माझ्याबद्दल ऑर्केस्ट्राचा एक कार्यक्रम चालू आहे. ते बरेचसे कार्यक्रम इथे चालू होतात. आणि ही आहे आपल्या ह्या बाबांच्या मंदिराच्या आवारातील म्हणजे आपण ऐकलं असेल की बाबांची चावडी म्हणून. हीच ती बाबांची चावडी. आणि इथे सुद्धा प्रत्येकजण आपलं लाईन लावून आपल्या बाबांची जी चावडी आहे त्याचं मनोभावे इथे दर्शन घेतात. आणि ह्याच्याबरोबर
ऑपोजिट साईडला बरोबर समोरच्या साईडला जर तुम्हाला दाखवूया. आणि ही आहे हाजी अब्दुल बाबाची झोपडी. आणि इकडचा जो मेन प्रसाद आहे तो म्हणजे इथे लाडू, बुंदीचे लाडू. तर बरोबर ह्या द्वारकामाईच्या समोरच्या साईडला इथे लाडू प्रसाद आहे. लाडू प्रसादाचे बरेचसे काउंटर आहेत, ते जरा लांब आहेत, पण हा काउंटर जवळजवळ म्हणजे हा आवारातच असल्यामुळे हा सर्वांना बरा पडतो. तर मित्रांनो, जी शिर्डीची जी नगरपंचायत आहे त्यांनी ही बनवलेली अतिशय सुंदर अशी इकडे बाग आणि बाबांचा भला मोठा इथे स्टॅच्यू इथे उभारलेला आहे आणि त्याच्यातून पाणी वाहत आहे. तर मित्रांनो, बाबांची जी लेंडीबाग आहे ही बाबांची लेंडीबाग नाही, बाबांची लेंडीबाग ही आवारात असून तिकडे व्हिडिओ शूटिंग वगैरे करण्यास सक्त अशी मनाई आहे. त्याच्यामुळे तर चला, ड्रायव्हरला सतीची गाडी देणं पुण्याला पाठवतो. तर आता बरोबर आपण बाबांच्या ह्या बागेत आहे आणि तिथं बघाल इथे जर बाबा बघा सुंदर असं एक बाबांचं स्टॅच्यू आहे आणि इथे बाबांची जी पालखी असते त्याचं एक स्टॅच्यू इकडे आहे, अतिशय भारी. आणि तुम्ही बघाल तर भरपूर अशी गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे इकडे. आज गुरुपौर्णिमा उत्सव असल्यामुळे बरेचसे भाविक आहेत, ते सगळे आपल्या भारतातूनच नाही तर परदेशात सुद्धा आपल्या बाबांच्या या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला येतात. तर चला आता आपण पुढे जाऊया. आपण आता गार्डनला जाऊया आणि आता बरोबर आलो आहे. आता आपण गार्डनमध्ये आलो आहे आणि इथं बघायला सुंदर असं गार्डन इथे चांगलं तयार केलेलं आहे. इकडे रात्री सुंदर अशा लाईट सुद्धा दिसतात आणि हे बघा बाबांचा सुंदर असा स्टॅच्यू. कुठे काढायचा फोटो तुला? आणि इकडचे जे स्पेशल फ्रूट आहेत ते म्हणजे इकडचे जे मोठे मोठे पेरू असतात आणि डाळिंबसुद्धा. पण हे पेरूचे बघा इथे वाटे लावले आहेत, जवळजवळ 100 रुपयाला 6 पेरू, 7 पेरू, 8 पेरू असे वेगवेगळे जे मागायला लागतात. तर इथे इकडचे पेरू नक्की तुम्ही घेऊन जा. तर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे आपल्या शिर्डीतलं जे मेन जे मंदिर आहे खंडोबाचं मंदिर. म्हणजे ह्या मंदिरात जेव्हा बाबा इथे आले तेव्हा इकडचे जे पुजारी आहेत ह्यांनी पहिल्यांदा बाबांना इथे आओसाई म्हणून हे नाव पुकारलं आणि त्या वेळेपासून ह्या साईबाबांचं नाव साईबाबा असं पडलं. तर चला आपण आता ह्या मंदिरात सुद्धा जाणार आहोत. तर चला, आणि हेच ते खंडोबाचं मंदिर की जिकडे पहिल्यांदा बाबा आले आणि त्यांना साई हे नाव म्हणजे इकडचे जे पुजारी आहेत त्यांना म्हणाले आओ साई आणि ह्या वेळेपासून बाबांचं नाव साईबाबा असं पडलं. त्या मंदिरात तुम्ही नक्की भेट द्या. आणि या मंदिरात जर तुम्ही बघाल तर मोठे मोठे इकडचे जे म्हणजे जे साईबाबांबरोबर जी लोकं होती, जे भक्त होते, त्यांची सर्वांचे इथे फोटो इथे लावलेले आहेत. तर चला आता आपण हे सर्व हा जो परिसर आहे हा फिरायचा आहे. थँक्यू सर. हां, का प्रॉब्लेम असेल तर आम्हाला फोन करू शकतो. बाय. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा शिर्डीत येता तेव्हा इकडे बघण्यासारखं भरपूर आहे. बाबांची लेंडी बाग आहे, त्याच्यानंतर बाबांच्या वस्तूंचं संग्रहालय आहे. तर मुद्दामून तुम्ही इकडे या आणि बाबांचं दर्शन घ्या. तर मित्रांनो, आता आपण परत आपल्या परतीच्या प्रवासाला जायचं आहे. म्हणजे आपण आता अक्कलकोट, तुळजापूर वगैरे जाणारच आहोत. तर चला आपण आता निघूया. तर मित्रांनो, आता आपल्याला जाता जाता भेटतो आहे हा चरखा. तर तुम्ही जर बघाल हा जो बैल हा पूर्ण हा गोल गोल फिरतो आणि हा चरखा पूर्ण लाकडाचा आहे आणि ह्याच्यामध्ये हा ऊसाचा रस काढला जातो. आणि तुम्ही जर बघाल कुठच्याही प्रकारचं इथे पॉल्युशन होत नाही, काय होत नाही. आणि नक्की तुम्ही जर इकडे याल तर तुम्हाला हे जे शनी शिंगणापूरला जाताना जो कट आहे म्हणजे शनी शिंगणापूरला जाताना बरेच असे चरखे तुम्हाला इथे दिसतात. तर नक्की तिथे थांबा.
सुंदर असं वाटतं. इथे ह्या झाडाखाली आपण बसून हा उसाचा रस थंड पिऊया. तर चला. काय एक मिनिट भाडीत बसला आणि हा आहे थंडगार उसाचा रस. एक नंबर. तर चला मित्रांनो, आपण आता आपल्या परतीच्या प्रवासाला निघूया. आता आपल्याला जायचं आहे तुळजापूरला जायचं आहे, त्याच्यानंतर अक्कलकोटला जायचं आहे, त्याच्यानंतर आपण कोल्हापूर मार्गे आपण घरी जाणार आहोत. तर चला मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला मित्रांनो, ओम साईराम. आणि तुम्हीसुद्धा ह्या गुरुपौर्णिमा उत्सवाला नक्की एकदा आपल्या शिर्डीला भेट द्या. अतिशय तुम्हाला खूप बरं वाटेल. तर चलो, बाय बाय.